अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज पार पडल्या। प्रभाग क्रमांक 2 मधून इच्छुक उमेदवार शीतल शेंडे गुडा यांनी मुलाखत दिली। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज 15 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडल्या। या मुलाखती आमदार विक्रम पाचपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते तसेच ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आल्या। यावेळी प्रभाग क्रमांक 2 मधून इच्छुक उमेदवार शीतल शेंडे गुडा यांनी मुलाखती दरम्यान प्रभागात आजवर राबवलेल्या विविध विकास कामांची व महिलांच्या समस्यांवर केलेल्या कामांची माहिती दिली। नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर भर देत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, वीज व्यवस्था यांसारख्या प्रश्नांवर केलेल्या कामांचा सविस्तर आढावा शीतल गुडा यांनी मांडला। नमस्कार, माझं नाव शीतल शेंडे गुडा। मी प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी अर्ज केलेला आहे आणि मी मोदी साहेबांच्या माध्यमातून खूप असं म्हणजे पक्षात कामे केलेले आहे आणि माझ्याकडे कुठलंही पद नसताना सुद्धा मी आमच्या वार्डमध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये काम करत असते। माझे बचत गट वगैरे असं चालू आहे। माझ्यासोबत खूप महिला अटॅचमेंट आहे। मी महिलांचं सक्षमीकरण केलेले आहे। परत सुकन्या योजना, आपलं लाडकी बहीण या अशा योजनांचे मी फॉर्म भरून दिलेले आहेत आणि बिडी कामगार समाजासाठी थोडीशी काहीतरी माझ्याकडून हातभार व्हावा किंवा मला मदत व्हावी त्यांच्यासाठी, तर मग पक्षाने मला उमेदवारी द्यावी। दिल्यानंतर मी माझा प्रभाग खूप सुंदर करण्याचं माझं स्वप्न आहे। माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 2 मध्ये मी भरपूर कामे केलेली आहेत, तरी सुद्धा मला प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी मिळावी हीच माझी अपेक्षा आहे। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।